नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग टेक्नॉलॉजीबद्दल बोलणार आहोत. पोलराइज्ड लेन्स. हो, ज्या लेन्स आपल्याला स्पष्ट बघायला मदत करतात, विशेषतः जिथे खूप चमक असते तिथे. अगदी. आणि यासाठी आपण ऑप्टोमेट्रिस्ट पॉल जोसेफ म्हणजे राकेश यांच्या माहितीचा आधार घेतलाय. त्यांनी म्हटलंय की या लेन्स म्हणजे जणू डोळ्यांसाठी नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्स. बरोबर. म्हणजे जसे हेडफोन्स बाहेरचा आवाज कमी करतात, तशा या लेन्स डोळ्यांना त्रास देणारी चमक म्हणजे ग्लेअर कमी करतात. तर मग समजून घेऊया हे नेमकं कसं होतं. सुरुवात करूया ग्लेअरपासून. ग्लेअर म्हणजे काय नक्की? ग्लेअर म्हणजे काय होतं की आपल्याला अनेकदा अनुभव येतो बघा, भर उन्हात किंवा पाण्याच्या जवळ असताना. हो, तो एकदम तीव्र प्रकाश येतो डोळ्यांवर. अगदी. ओला रस्ता असेल किंवा गाडीचा हुड असेल किंवा अगदी तळं, यावरून जो प्रकाश परावर्तित होतो ना, तो खूप तीव्र असतो. डोळे दिपतात त्याने. अच्छा. आणि हाच तो ग्लेअर. हो. आणि महत्वाचं म्हणजे हा प्रकाश मुख्यत्वे आडव्या म्हणजे हॉरिझॉन्टल लहरींच्या स्वरूपात जास्त पसरतो. ओके. आणि त्यामुळेच मग धुसर दिसतंय आणि डोळ्यांवर ताण येतो. बरोबर. बरोबर पकडलं. हा आडवा प्रकाशच म्हणजे प्रॉब्लेम आहे खरा. मग पोलराइज्ड लेन्स ह्यावर कसं काम करतात? काय वेगळं असतं त्यात? तर ह्या लेन्समध्ये ना एक खास प्रकारचा आपल्याला न दिसणारा केमिकल फिल्टर असतो. अच्छा, फिल्टर असतो. हो. आणि त्याची रचना बरं का अशी असते की जणू काही अगदी सूक्ष्म उभ्या पट्ट्या आहेत, व्हर्टिकल स्लिट्स. उभ्या पट्ट्या. जसं खिडकीला पडदे असतात तसे, किंवा कुंपण. अगदी तसंच. बरोबर उदाहरण दिलंत. एखाद्या व्हर्टिकल ब्लाइंडसारखं किंवा उभ्या फळ्यांच्या कुंपणासारखं समजा. अरे वाह, हे तर भारी आहे. म्हणजे मग जेव्हा तो त्रासदायक आडवा प्रकाश म्हणजे ग्लेअर या उभ्या फिल्टरवर येतो, तेव्हा तो अडवला जातो. अच्छा, तो आरपार जाऊ शकत नाही. नाही, कारण त्याच्या लहरी आडव्या आहेत आणि फिल्टरचे पट्टे उभे आहेत. पण जो कामाचा प्रकाश आहे म्हणजे उभ्या लहरी, ज्या आपल्याला वस्तूंचे डिटेल्स दाखवतात, त्या मात्र यातून सहज पास होतात. अगदी बरोबर. फक्त महत्वाचा चांगला प्रकाश डोळ्यांपर्यंत पोहोचतो. कमाल आहे. म्हणजे हे फक्त प्रकाश कमी नाही करत, तर निवड करतं प्रकाशाची. हो. आणि याचा फरक रोजच्या आयुष्यात खूप जाणवतो. म्हणजे समजा तुम्ही गाडी चालवताय. हो, ओल्या रस्त्यावर खूप त्रास होतो ग्लेअरचा. अगदी. पण पोलराइज लेन्स असतील तर ती चमक गायब होते. रस्ता एकदम क्लिअर दिसतो. गाडी चालवणं सेफ होतं. आणि पाण्याजवळचं काय? मासेमारी वगैरे. तिथे तर खूपच फरक पडतो. पाण्याच्या पृष्ठभागावरची ती जी चमक असते ना, ती कमी होते आणि मग पाण्याखालचे दगड किंवा मासे पण दिसू शकतात. अरे वा. नाहीतर नुसतं पाणी चमकताना दिसतं. बरोबर. आणि समजा बीचवर गेलात किंवा बर्फाच्या ठिकाणी. हां, तिथे तर अजून त्रासदायक असतं. हो, तर तो वाळूवरचा किंवा बर्फावरचा तीव्र प्रकाश पण खूप कमी होतो. डोळ्यांना आराम मिळतो. सारखं डोळे बारीक करून बघावं लागत नाही. म्हणजे इथेच सामान्य सनग्लासेस आणि पोलराइज्ड लेन्स यातला फरक स्पष्ट होतो, नाही का? अगदी. सामान्य गडद चष्मे काय करतात? फक्त सगळाच प्रकाश कमी करतात. सगळं थोडं अंधुक वाटतं. हो, ते फक्त लाईट डिम करतात. बरोबर. पण पोलराइज लेन्स ग्लेअरलाच टार्गेट करतात. ती त्रासदायक चमक काढून टाकतात. त्यामुळे नुसतं अंधुक नाही होत. तर दृष्टी जास्त क्लिअर होते. हो, जास्त क्रिस्प, नैसर्गिक रंग दिसतात आणि मुख्य म्हणजे डोळ्यांना आराम मिळतो. म्हणजे हे फक्त व्हॉल्यूम कमी करण्यासारखं नाहीये. तर हे नॉईज कॅन्सलेशन आहे. परफेक्ट. अगदी तेच. अनावश्यक गोंगाट काढून टाकणं. तर आजच्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट झालं की पोलराइज्ड लेन्स कशा ग्लेअर फिल्टर करून आपल्याला जास्त स्पष्ट, नैसर्गिक आणि आरामदायक दृष्टी देतात. हो, खरंच. त्या डोळ्यांवरचा अनावश्यक गोंगाट काढून टाकतात. अगदी समर्पक वर्णन आहे ते. डोळ्यांसाठी नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्स. नक्कीच. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. बोला. म्हणजे बघा, जशा या लेन्स एका विशिष्ट प्रकारच्या प्रकाशाला, त्या आडव्या लहरींना अडवतात, हो, तसंच आपल्या विचारांवर किंवा जगाकडे बघण्याच्या आपल्या दृष्टिकोनावर असे कोणते अदृश्य फिल्टर्स नकळतपणे परिणाम करत असतील का, ज्याची आपल्याला कदाचित जाणीवही नसेल. इंटरेस्टिंग पॉइंट आहे हा. विचार करण्यासारखा नक्कीच.